श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या 38वा वर्धापन दिन आणि गुरुपौर्णिमा महोत्सवाच्या औचित्याने विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. अक्कलकोट येथे हा कार्यक्रम 10 जुलै रोजी साजरा होणार असून यासाठी अन्नछत्र मंडळाने जय्यत तयारी केली आहे. या विशेष कार्यक्रमासाठी देशभरातून 1.5 ते 2 लाखाहून अधिक भाविक अक्कलकोटमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली जाते. यासाठी भक्तांच्या राहण्या खाण्याची व्यवस्था अन्नछत्र मंडळातर्फे करण्यात आली आहे. कार्यक्रमाचे मार्गदर्शन न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मजय राजे भोसले व कार्यकारी अध्यक्ष अमोलराजे भोसले करत असून धार्मिक कार्यक्रमात महापूजा, कीर्तन, प्रवचन, भजन आणि अन्नदान याचा समावेश आहे. दरम्यान या संदर्भात बोलताना आयोजकांकडून आम्ही सोलापूरकर न्यूज चॅनलला अधिक माहिती दिली आहे. न्यासाचे सचिव श्याम मोरे आणि उपाध्यक्ष अभय खोबरे यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्व यंत्रणा कार्यान्वित असून भक्तांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी स्वयंसेवकाची टीम सतर्क आहे. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत अन्नछत्र मंडळ अक्कलकोटमध्ये अध्यात्म, सेवा आणि भक्तीचा संगम अनुभवण्याची सुवर्णसंधी भाविकांना मिळणार आहे. श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या 38व्या वर्धापन निमित्त सर्व स्वामी भक्तांना हार्दिक शुभेच्छा. उद्या होणाऱ्या गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमास जवळजवळ 1.5 ते 2 लाखांचा भक्तजण इथे महाप्रसाद घेईल आणि त्याची तयारी आपण पूर्ण केलेली आहे. त्या प्रसादाचा सर्वांनी भक्तांनी आदर्श लाभ घ्यावा हीच नम्र विनंती. श्री स्वामी समर्थ. सालाबादाप्रमाणे यंदाही श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट या धर्मदाय न्यासाची गुरुपौर्णिमा उत्सव आणि त्यांचा 38वा वर्धापन दिन उद्या दिनांक 10 जुलै 2025 रोजी भव्य प्रमाणात साजरा केला जाणार आहे. आणि हे संपूर्ण 10 दिवसाचा धर्मसंकीर्तन सांस्कृतिक कार्यक्रमाचं नियोजन आणि ही उद्याच्या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाचं नियोजन सन्माननीय अमोलराजे जन्मजयराजे भोसले कार्यकारी अध्यक्ष यांनी केले. आणि त्याचप्रमाणे सन्मान्य श्री जन्मजयराजे दिनेशराजे भोसले महाराज संस्थापक अध्यक्षाचे स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट हे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली सध्याचा उत्सव संपन्न होणार आहे. आणि या निमित्त सर्व हजारो लाखो स्वामी भक्तांना या संस्थांच्या वतीने मनापासून शुभेच्छा. आणि उद्याच्या कार्यक्रमाच्या नियोजनाबद्दल बोलायचं झालं तर उद्या कमीत कमी 1.5 ते 2 लाख भाविक महाप्रसाद घेणार आहेत आणि तशी जय्यत तयारी या संस्थांनी केलेली आहे. 400-500 सेवेकऱ्यांच्या समवेत गावातले आणि परगावचे असंख्य स्वामी भक्त स्वयंसेवक म्हणून देखील ते कार्य करणार आहेत. दुपारी 4 नंतर स्वामींच्या पालखीची भव्य अशी शहरातल्या प्रमुख मार्गावरून मिरवणूक निघणार आहे. असं एकंदर थोडक्यात सगळं नियोजन आहे. या सर्व स्वामी भक्तांनी स्वामीच्या दर्शनाचा, स्वामी पालखी निघाली त्यावेळी ते दर्शनाचा लाभ घ्यावा ही संस्थाच्या वतीने मी आपल्या सर्वांना विनंती करतो. नमस्कार.